टू माय यंगर सेल्फ, आय एम प्राऊड ऑफ यू. तू आज जेही आहेस ते आपण एकत्र ठरवलेलं लहान असताना, आणि ते आज खरं झालं आहे. पण खरं सांगू, कधी कधी वाटतं की हे का स्वप्न बघितली, कारण इथे राहायचं कधी कधी मन नाही करत, परत घरी जावंसं वाटतं. पण गिव्हिंग अप ऑन थिंग्स आपल्याला दोघांना आजपर्यंत जमलं नाही आहे. आणि हो, मला आता जेवण बनवायला येतं. मी स्वतःसाठी जेवण पण बनवते, लॉन्ड्री करते, क्लासेसला जाते, कामावर सुद्धा जायला लागली आहे. आणि जे काम मी आयुष्यात कधी घरी केलं नाही आहे ते सुद्धा आता इथे करायला लागली आहे. तर आय नो यू आर प्राऊड ऑफ मी. पण आय मिस यू. आय मीन, मी कधी मोठी झाली हे मला कळलंच नाही. आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आले, पण ते कधी एवढे मनाला लागून गेले आणि मी मला स्वतःला बदलून घेतलं आणि का घेतलं हेच समजलं नाही. पण परिस्थिती आणि माणसं हेच आपल्याला बदलतात, हे तेवढंच खरं आहे. यू विल बी प्राऊड ऑफ मी, कारण येस, आत्ताची मृण्मयी स्वतःचं स्टँड घ्यायला शिकली आहे. आता ती थोडंफार बोलायला पण शिकली आहे आणि ती ड्रामाजमध्ये अजिबात इन्व्हॉल्व होत नाही. आय मीन, एक लाईफ आहे आणि आपल्या आजूबाजूला किती नेगेटिव्ह पीपल ठेवाल तुम्ही, हे मला आता कळलेलं आहे. म्हणून आय लव्ह माय सेल्फ. ॲक्च्युली आय स्टार्टेड लव्हिंग माय सेल्फ. आय मीन, मला असं वाटतं ना, खूप लोकांना असं वाटतं एकटेपणा ना कधीच आयुष्यात नको. ॲक्च्युली माझ्यासाठी एकटेपणा म्हणजे आता लक्झरी झालेला आहे. मला एकटं टाईम स्पेंड करायला भरपूर आवडतो. मी आयुष्य कितीही सिरियस असो, पण माझ्यासाठी थोडासा वेळ तर मी काढतेच. मला जे आवडतं ते मी करते. आणि मला कळलं आता, डिपेंडेंटपेक्षा इंडिपेंडेंट लाईफ कसली भारी फिलिंग आहे. पण तुम्हाला वाटतं का की मी एकटी राहणार आहे कधी? नाही, कारण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात आणि ह्यापुढे जेही व्लॉग, जेही टाईम मी एकटी स्पेंड करीन ते तुमच्यासोबत करणार आहे. दिवाळी जवळ आली आहे आणि मी ठरवलं आहे की आतापासून एव्हरी वीक मी 2 शॉर्ट्स तरी नक्की पोस्ट करीन. तर आता तुमचं काम आहे, तुम्ही मला सांगा कुठल्या 2 दिवशी तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतील.